meters, your destination will be on the right. Hello, this is Divya Nandoskar and welcome back to our channel Life of Nandoskar. Hi guys. तर आज आम्ही आलो आहोत लोणावळ्याला द अर्बोरियल प्रॉपर्टीमध्ये. हे एक ट्री हाऊस आहे आणि हे ट्री हाऊस आम्ही आता तुमच्याबरोबर एक्सप्लोअर करणार आहे. मेन इकडे एक्सप्लोअर करायच्या आधी इकडे जो येण्याचा रस्ता आहे तो ॲडव्हेंचरस आहे, म्हणजे खूप ऑफ रोड आहे. आपली गाडी असेल तर त्यांच्या पार्किंगमध्ये पार्क करायची आणि त्यांचे 4x4 गाडी आहेत ते आपल्याला घ्यायला येतात. इकडून पार्किंग आणि हॉटेलपासून ते 3 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. सो आपली जर गाडी असेल तिकडे पार्क करायची आणि त्यांच्या गाडीतून इकडे यायचं. सो लेट्स एक्सप्लोर हाऊ इज द प्रॉपर्टी. आणि मेन गोष्ट म्हणजे इकडे कोणाची तरी फॉर्च्युनर अडकलेली, त्यामुळे तुम्हाला मी असं सजेस्ट करेन की तुम्ही त्यांच्याच गाडीने इकडे या. येस, चलो लेट्स गो. माझ्या हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. सो खूप स्पेशियस आहे, खूप चांगला डिझाईन केला आहे आणि हा त्यांचा लोगो आहे द अर्बोरियल रिसोर्ट. हा त्यांचा काउंटर आहे आणि इकडून त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जायला रोड आहे. ओळख बनवायची. सो आमचा रूम इकडे आहे आणि इकडे त्यांनी कॉमन पूल दिलेत आणि प्रत्येक त्यांनी 2 रूमच्या खाली एक कॉमन पूल ठेवला आहे आणि इथून रस्ता आहे आमच्या रूमकडे जायचा आणि तो आहे कॉमन पूल. इथे पण आपण आयटी घेऊ शकतो पण आम्हाला रूममध्येच घ्यायची. युजली अशा प्रॉपर्टीमध्ये म्हणजे जे फॉरेस्टमध्ये असतात त्या प्रॉपर्टीमध्ये पाण्यात खूप इन्सेक्ट्स दिसतात, पण इकडे पाणी स्वच्छ आहे आणि अजिबात इन्सेक्ट्स दिसत नाही आहे, त्यामुळे चांगलं आहे. सो आम्ही लक्झरी सनरूम घेतला आहे आणि आम्ही हा अपग्रेड केला आहे कारण तो 12 फीटवर होता आणि आम्हाला थोडं वरती हवा होता कारण आम्ही पहिल्यांदाच ट्री हाऊस एक्सप्लोअर करतो आहे. सो आम्ही हा 30 फीटवाला घेतला आहे. सो आता आपण बघूया कसा आहे रूम. सो हा आहे रूम आणि बेस्ट पार्ट आहे या रूमचा म्हणजे हा व्ह्यू. जसं मी तुम्हाला दाखवलं की इथून मस्त फॉरेस्ट व्ह्यू दिसतो. त्या फॉरेस्ट व्ह्यूच्या समोरच त्यांनी बेडची अरेंजमेंट केली आहे, त्यामुळे इथे बसून पण आपण मस्त या फॉरेस्ट व्ह्यूचा आनंद घेऊ शकतो. आणि बेड पण खूप एस्थेटिक आहे, मस्त असं कर्टन्स वगैरे आहेत. रूम मोठा आहे पण त्यात खूप बेसिक गोष्टी आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट ठेवली आहे, त्यानंतर परत लगेच इकडे त्यांनी कॉफी आणि टी साठी सगळं ठेवलंय. छोटा फ्रिज पण आहे. आणि आता आपण वॉशरूम बघूया. वॉशरूम पण खूप छान आहे आणि बेस्ट पार्ट इज बाथटब. ह्याच्यासाठी आम्ही अपग्रेड केलंय. इथे फोटोशूट करायसाठी मी अपग्रेड केलंय. हे टेबल पण खूप युनिक आहे. त्यांनी मस्त इकडे त्यांचं नाव कोरलंय या टेबलवर आणि टेबल पण थोडं मशीन सारखं आहे. त्यानंतर इथे बसून आपण मस्त फॉरेस्ट व्ह्यू घेऊ शकतो. मी सारखी सी व्ह्यू बोलते कारण आम्ही भरपूर सी व्ह्यू बघितलेत म्हणून. आणि आता बेस्ट पार्ट अजून एक आहे, तो म्हणजे ह्यांची बॅल्कनी. ती पण खूप मोठी आहे. बघू केवढी मोठी आहे आणि खूप छान आहे. जेवढा रूमची लेंथ आहे तेवढेच बाल्कनी पण मोठी आहे आणि इथून छान व्ह्यू दिसतोय. सो ह्यांच्या पॅकेजमध्ये फॉरेस्ट ट्रेक आणि लेकवरती घेऊन जाणार होते आणि वॉटरफॉल इकडे कुठे एक जवळ आहे तो दाखवणार आहे. सो लेट्स बघूया काय काय कुठे कुठे घेऊन जात आहेत ते. आणि हे पण सगळं ऑफ रोडच आहे.
आणि जंगलाच्या मधोमध आहे हा रिसॉर्ट. सो बघू आता काय आहे. सो आता आपण रेस्टॉरंट बघूया यांचं. हे बघा इकडे पण आय थिंक सो इकडे पण वॉटरफॉल्स आहेत, पण आता पाऊस नसल्यामुळे सुकलेत. सो इथे ह्यांनी यांची शेती पण केली आहे. म्हणजे इथे छोटी छोटी शेती आहे, कॅबेजची शेती आहे, परत हे झेंडूची फुलं आहेत, तिकडे मिरच्या लावल्या आहेत त्यांनी, आणि इथे टोमॅटोज पण लावले आहेत. हे काय आहे माहीत नाही मला. हे टोमॅटोचं शेती केलं आहे, बघायला खूप छान वाटतंय. मला ते टोमॅटो सिमला मिरचीसारखे का वाटतात माहीत नाही. हे टोमॅटोज आहेत ना. आणि हे जे रूम आहे ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल रूमच्या आत अवेलेबल आहे, आणि ती जी रूम दिसते तिकडे बाथटब म्हणजे रूमच्या आउटसाइड आहे. सो आता आम्ही आमच्या बॅल्कनीमध्ये बसून मस्तपैकी हाय टी करणार आहोत. तर बघूया बॅल्कनीचा व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवते. सो लेट्स गो. सो आम्ही हाय टीसाठी मॅगी मागवली आहे आणि फ्रेंच फ्राईज मागवले आहेत. सो आता 7 वाजले, त्यामुळे ते काळोख पडला आहे, त्यामुळे मी आता तुम्हाला व्ह्यू दाखवू शकत नाही आहे. पण थंडी खूप आहे. मस्त वाटतं इकडे बसून, आणि इकडे एकदम शांतता असल्याने सगळ्या प्राण्यांचे आवाज येत आहेत. आम्हाला मोराचा आवाज पण येतोय, किड्यांचा आवाज येतोय. हाय मगाशी मोराचा आवाज आलेला मस्त. सो रूमच्या बाहेर जिथे रेस्टॉरंट आहे किंवा त्यांनी तिकडे ज्याचा काही सेटअप वगैरे केला आहे त्यासाठी त्यांनी चांगला रस्ता बनवला आहे, म्हणजे जाताना व्यवस्थित सगळे लोक जाऊ शकतात. फक्त नीट बघून चाला, कारण की जंगलात आहे आपण. आणि आम्हाला मगाशी बेडूक दिसलेला, बेडूक. सो आम्ही इथे डिनरसाठी आलो आहे आणि आम्ही बंजारा कबाब मागवलं आहे, जे आम्ही आधीच त्यांना ऑर्डर देऊन ठेवली होती. ते लोक बोलले होते की तुम्ही यायच्या आधी 10-15 मिनिट्स आम्हाला सांगा. मग तसं त्यांना इकडे आलं की जास्त वेट करायची गरज नाही. आणि ते 10च्या नंतर ऑर्डर घेत नाहीत. 10:30. पण क्लायमेट एवढं थंड आहे की तुम्हाला इकडे बसवायला जास्त वाटणार नाही. खूप पण ॲम्बियन्स खूप चांगलं आहे. आणि इकडे आपल्याला जर असं पर्सनल सेटअप हवा असेल तर ते लोक त्यांच्या इकडे सेटअप करून देतात. ती जागा आम्ही तुम्हाला दाखवू, पण ते आपल्याला आधी बुकिंगच्या टायमाला सांगावं लागतं काय काय नाही. सो जर तुम्हाला असं काय सेटअप काय किंवा तुमचा काय इव्हेंट असेल तर आधी तुम्ही बुकिंग करू शकता. चिकन खूप मस्त आहे. टेस्टसाठी त्या लोकांनी सजेस्ट केला होता मला हे खायला. टेस्टसाठी खूप चांगलं आहे. थंडी पण खूप असते. आणि देवाने लॉलीपॉप मागवलेत. कसे मस्त आहे. पोट भरलंय तरी पण राईस मागवलाय. आता बघूया केवढा जातोय. तुला वाढू का? मला सेल्फ सर्व्हिस करायला पाहिजे. सेल्फिश बायको आहे आमची म्हणजे माझी. सो आम्ही जेवताना जास्त शूट नाही केलं कारण आम्हाला खूप भूक लागलेली आणि ते खूप थंडी पण वाजते. पण इकडे जेवणासाठी भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत. भले हे हॉटेल फॉरेस्टमध्ये आहे तरी पण इकडे जेवायला खूप व्हरायटी आहे. प्लस ह्यांचं फूड क्वालिटी आणि फूडची टेस्ट हे दोन्ही खूप छान आहे. आम्ही फ्राईड राईस मागवलेलं, चिकन बंजारा मागवलेलं आणि लॉलीपॉप मागवलेले. आणि क्वांटिटी एवढी जास्त आहे कारण एवढ्यामध्येच आम्ही फुल झालो. हा आहे डायनिंग एरिया ज्याचा ॲम्बियन्स खूप छान आहे आणि लाईट्समुळे तो खूप अजून जास्त छान दिसतोय. आता इथे कोण नाही आहे, आम्ही खूप रात्री शूट करतोय. आणि इथे लिमिटेड गेम्सचा ॲक्सेस पण आहे. इथे लिमिटेड गेम्स पण आहेत खेळायला, त्यामुळे जेवता जेवता तुम्ही बोर नाही होणार. प्लस इकडे जर तुम्हाला बुक रीड करायचं असेल किंवा गेम्स खेळायचे असतील तर तेही अवेलेबल आहेत. आणि ह्या डायनिंग एरियाच्या बाजूला त्यांचा वॉशरूम पण आहे.
सकाळचा इथे मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आणि खूप मस्त थंडी पण आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. सो आता आम्ही ब्रेकफास्टसाठी चाललो आहे आणि ब्रेकफास्ट आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. तर बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय ऑप्शन आहे. लेट्स गो. I want more sugar today. More sugar. I'll have. Whatever I want to have. एक दिवस डाएट काय पाळत नाही तर सगळं खाऊन घे महिनाभरच. सो ब्रेकफास्टमध्ये इथे लिमिटेड ऑप्शन आहे, त्यामुळे मला जास्त आवडलं कारण सगळंच खायला होत नाही. साऊथ इंडियनमध्ये ते मेदूवडा आणि इडली आहे, प्लस आम्ही सनी साईड अप घेतलं आहे आणि इथे फ्रूट्स आहेत, परत सॉसेजेस आहेत, आलू पराठा आहे आणि आता आम्ही बघतो कसं लागते. ब्रेकफास्ट खूप चांगलं आहे, मोस्टली सगळं फ्रेश आहे. इडली सांबार, सनी साईड अप, चिकन सॉसेजेस, डिसेंट, खूप चांगलं. सो इकडनं एक छोटीशी प्लेस आहे जिकडे ते डिनर सेटअप लावून देतात. कॅन्डल लाईट डिनर सेटअप. कॅन्डल लाईट डिनर सेटअप. आपण तीच प्लेस बघायला जातोय. सो ही जी प्लेस आहे तिथे ते डिनर सेटअप लावून देतात आपल्याला रात्री, पण ह्यासाठी आपल्याला आधी बुकिंग करावी लागते, मगच आपण हे एन्जॉय करू शकतो. आमच्याकडून मिस झालं, पण तुम्हाला जर बुक करायचं असेल तर तुम्ही जेव्हा तुमचं चेक इन करत असाल, म्हणजे तुम्ही जेव्हा बुक करत असाल प्रॉपर्टी, तेव्हाच त्यांना ती रिक्वेस्ट करा. आणि हा खूप छान सेटअप आहे आणि रात्री खूप मस्तच दिसत असेल. सो आम्हाला लकीली इथले ओनर पण भेटले आणि ओनर खूप चांगले आहेत. आम्ही ट्रेकिंग केलं नव्हतं, ते नेचर ट्रेल घेऊन जातात सकाळचे, पण आम्ही सकाळी उठलो नाही, तर त्यांनी आम्हाला आत्ता सजेस्ट केलेलं की तुम्हाला जर करायचं तर करू शकता, पण आम्हाला लेट होत होता म्हणून आम्ही त्यांना नाही बोललो. सो आम्ही जो रूम घेतलेला तो लक्झरी सनरूम होता, जो आम्हाला 16,000ला पडला. जर हा तुम्ही वीकडेजला बुक करत असाल तर तुम्हाला तो 10,000पर्यंत पडेल. प्लस जे बाकीचे रूम आहेत इन्क्लुडिंग पूल, ते काहीतरी 20,000ला कॉस्ट करतात वीकडेजला आणि वीकेंडला 23,000 पर नाईट. परत बाथ टब जे बाहेर आहेत ते 18,000ला पडतात आणि वीकडेजला 16,000. सो जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बुक करू शकतात, पण प्रॉपर्टी खूप चांगली आहे, प्राईस वर्थ आहे. जर तुम्ही मचान वगैरे बुक करत असाल तर तुम्हाला खूप टाईमने त्यांची प्रॉपर्टी बुक करायला मिळते, कारण त्याच्यात अजून खूप म्हणजे वेटिंग वगैरे असतं. तर हीच प्रॉपर्टी तुम्हाला थोड्या कमी प्राईसमध्ये आणि तेवढाच आनंद देणारी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आणि अजूनही तुमच्याकडे कुठली प्रॉपर्टी असेल जी आम्ही एक्सप्लोर करावी आणि तुम्हाला सजेशन द्यावा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ बघतायत पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे, तर तुम्ही सबस्क्राईब पण करा. मला चांगले व्ह्यूज येत आहेत, पण मला कळून दे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात पण आहे, तर तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.